पिढ्यानपिढ्या चालत आलेली, देवत्वाशी नातं सांगणारी, मातीच्या गंधात रुजलेली लोककला दशावतार. कुठलाही एखादा कार्यक्रम सादर करत असताना ती देवी श्री गणपती गजानन, आपला गुरु किंवा व्यासपीठ ज्यांना म्हटलं जातं ते व्यास महामुनी, त्यांना नमस्कार असावा, सरस्वतीला नमस्कार असावा, श्री गणेशाला नमस्कार असावा आणि त्याच्याबद्दल बरोबर आपल्या गुरुलाही नमस्कार असावा. या सगळ्यांना नमस्कार करून ज्यावेळी आपण तिथे स्टेजवर जातो त्याचवेळी आपण ती कला चांगल्या रीतीने आपल्याला प्रोत्साहन देऊन जाते. त्याचबरोबर नटराज, तो महत्वाचा, नटराज रंगदेवता ही महत्वाची आहे. या सगळ्यांना ज्यावेळी नमस्कार करून आम्ही रंगभूमीवर जातो त्यावेळी ती आपल्या दृष्टीने ती कला चांगली, आपल्याला चांगलं प्रोत्साहन मिळतं, आपल्याला एक आत्मिक शक्ती मिळते ती कला सादर करण्यासाठी. म्हणून माझ्यासाठी दशावतार कधीच केवळ लोककला नव्हती, ती एक आठवण होती, एक ओढ होती आणि हळूहळू ती एक जबाबदारी झाली आहे. कला ही माझ्या मतानं सगळ्या कलेपेक्षा वरचढ काय आहे तर याला संहिता नाही, बरोबर, लिखित काय नाही, दिग्दर्शन तर टोटल नाहीच नाही. आणि ज्यावेळी रंगपटावर दोन पात्र आम्ही बोलत असतो तेव्हा अगदी मायक्रो सेकंदमध्ये समोरचं काय बोलतं त्याच्यावरती उत्तर आम्हाला ठरवावं लागतं. आणि आज बोललेलं वाक्य उद्या समोरची व्यक्ती बोलेलच हे ठरलेलं नसतं केवळ, आणि ते अनपेक्षित असतं. आणि त्या अनपेक्षित वेळामध्ये आम्हाला ते समोरच्या समोर माइंडली आम्हाला ते वाक्य तयार करून त्याला ती परतफेड करायची असते. त्याच्यामुळे मला वाटतं हा दशावतार कलेला इतर कलेची तोड देऊ शकत नाही, ही श्रेष्ठ कला आहे असं मला. आज जेव्हा मी या परंपरेकडे पाहते तेव्हा प्रश्न पडतो, ही कला आपण फक्त पाहणार आहोत का, की तिची जबाबदारीही स्वीकारणार आहोत? म्हणूनच हा प्रयत्न, कोणताही बदल न करता दशावतार जसा आहे तसाच नव्या पिढीसमोर उभा करण्याचा. दशावतार म्हटलं की याच्यात सर्व 9 रस आलेत. या 9 रसांमध्ये प्रत्येक प्रसंगानुसार गाणं निवडलं जातं. तरुण रस म्हणा, दुःखी रस, प्रेम रस, हे प्रत्येक रसानुसार गाणं निवडलं जातं आणि ते प्रत्येकानं अभ्यासानुसार सादरीकरण करावं असं मला तरी वाटतंय. मग काही वेळा काही गावात एक नाटक आमचं चालू होण्याआधी एक अर्धा तास ते 5 मिनिटापूर्वी सुद्धा आम्हाला काही भूमिका सांगितल्या जातात आणि त्या भूमिकेविषयी आपण काय बोलायचं हे सरळ एक सांगितलं जातं आणि त्यातून आम्ही मग त्या पुराणाच्या आधारे त्याच्या संदर्भात आम्ही जुळून ते बोलत असतो आणि अशा प्रकारे आम्ही नाटक सादरीकरण करतो. आणि प्रत्येक कंपनीत प्रत्येक कलाकार अशाच तऱ्हेने हे सादरीकरण करतो. दशावतार हे संगीतमय आहे, म्हणजे तसं नुसतं दशावतार त्याला काय व्हॅल्यू नाही. दशावतार हे संगीतमय आहे, कारण त्याला सगळ्या गोष्टीला संगीतापासूनच सुरुवात होते. जशी आपल्या शुभ कार्याला गणपती स्तवनापासून सुरुवात होते, गणपतीपासून सुरू होते, तशी दशावतारात ही संगीतापासून, कारण दशावतारातले संगीत हा नाटकाचा प्राण आहे. आता स्त्री भूमिका करणं तसं साधं नाही, कारण दशावतारामध्ये पुरुष पात्र म्हणजे पुरुषच स्त्री भूमिका साकार करतो. आणि स्त्री भूमिका साकारणं म्हणजे फक्त साडी नेसणं किंवा दागिने घालणं आणि रंगमंचावर जाणं नव्हे, तर त्या रंगमंचावर गेल्यानंतर त्या ठिकाणी अभिनय, आणि त्या अभिनयातून आम्हाला त्या भूमिका सादर कराव्या लागतात. ही केवळ एक संकल्पना नाही, ही एक कृतज्ञता आहे त्या कलाकारांप्रती, त्या परंपरेप्रती आणि त्या मातीप्रती जिच्यातून ही कला जन्माला आली. वास्तविक, अस्सल आणि शाश्वत. वास्तविक दशावतार ही गोष्ट सादर करण्यासाठी नाही, ती समजून घेण्यासाठी आहे, पाहण्यासाठी नाही, तर ती अनुभवण्यासाठी आहे.